मतचोरीचे आरोप खोटे, राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचं उत्तर, पुरावे मागितले तर दिले नाहीत, खोट्या आरोपांना निवडणूक आयोग घाबरत नाही, आयोगाचं उत्तर. बिहारमध्ये राहुल गांधींची वोटर अधिकार यात्रा, मतचोरी कशी झाली हे आम्ही समोर आणलं, तर बिहारमध्ये मतचोरी होऊ देणार नाही, राहुल गांधींचा निर्धार. मी नाशिकचा पालकमंत्री होतोय, मंत्री गिरीश महाजनांचं वक्तव्य, तर 7 आमदार असलेल्या पक्षाला पालकमंत्रीपद मिळावं, पालकमंत्री पदासाठी भुजबळ देखील आग्रही. क्रीडा खातं बरं होतं, त्रास नव्हता, कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंचं वक्तव्य, वाद होईल असं लक्षात येताच भरणेंची सारवासारव. रात गई बात गई म्हणत पुढची इनिंग जोरदार असेल, माणिकराव कोकाटेंचं विधान, गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या टीकेच्या मुद्द्यावर कोकाटेंचं भाष्य. वसंतदादांचं सरकार मीच पाडलं, एका कार्यक्रमात बोलताना शरद पवारांची जाहीर सभेत कबुली, पहिल्यांदाच शरद पवारांनी सांगितली 70च्या दशकातील राजकीय गोळाबेरीज. कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचचं उद्घाटन, कार्यक्रमाला सरन्यायाधीश भूषण गवई, मुख्यमंत्री फडणवीस तर उपमुख्यमंत्री शिंदेंची उपस्थिती. कोकण, मराठवाडा, विदर्भासह राज्यभरात मुसळधार पाऊस, तर जगबुडी, वाशिष्ठी आणि कुडावळे या नद्यांना पूर, जळगावामध्ये पिंपरी नदीलाही पूर आल्यानं जनजीवन विस्कळीत. आणि मुसळधार पावसामुळे राज्यातील धरणं ओव्हरफ्लो, राधानगरी, हतनूर आणि कोयना धरणातून विसर्ग, तर तुळशी तलाव भरल्याने मुंबईकरांना दिलासा. आणि मुंबईत चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा, गणरायाची पहिली झलक पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी. पाहुयात पुढची बातमी. रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यामध्ये कुडावळे नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदीला पूर आलाय, त्यामुळे दापोली मंडणगड राज्यमार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. तिकडची दृश्य आपण बघू शकतोय. तर दादर पुलावरून नदीचं पाणी वाहत आहे, यामुळे गेल्या 3 तासांपासून इथली वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्यान गोंदिया जिल्ह्यातील अर्जुना मोरगाव तालुक्याच्या गोठणगाव इथल्या इटिया डोह धरण हे ओव्हरफ्लो झालं आहे. गाढवी नदीकाठच्या गावांना त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. दरम्यान पर्यटकांनी मात्र इटिया डोह धरणावर गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. आज रविवार आहे आणि त्याचबरोबर सुट्ट्या लागून आलेल्या आहेत, त्यामुळे पर्यटक फिरायला मोठ्या संख्येनं जात आहेत. मात्र इटिया डोह धरण हे ओव्हरफ्लो झालं असताना सुद्धा त्या ठिकाणी पर्यटकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. तर इकडे मुंबईमध्ये 2 दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईकरांना पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांपैकी तुळशी तलाव ओसंडून वाहू लागलेला आहे. त्याची ही दृश्य आपण बघू शकतोय न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून. दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे वर्धा नदी दुथडी भरून वाहतीये. गडचांदूर मार्गावरील भोयेगाव पुलावरून पाणी वाहू लागलेलं आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गडचांदूर चंद्रपूर मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यातील दमदार पावसानं वर्धा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. तर अमरावती आणि वाशिम जिल्ह्यातही पाऊस सुरू आहे, त्यामुळे पूर्णा नदीची पाणी पातळी वाढलेली आहे. त्यामुळे अकोला जिल्ह्यातील गांधीग्राम इथल्या शिवमंदिर हे पाण्याखाली गेलंय. अकोला अकोट या मार्गावर गांधीग्राम इथं सध्या नवीन पूल बांधण्याचं काम सुरू आहे. उद्या श्रावण महिन्याचा शेवटचा सोमवार आहे. अकोला शहरात मोठी पालखी आणि कावड यात्रा यावेळी असते, त्यामुळे भाविकांनी नदीपात्राजवळ जाताना काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलंय. दरम्यान मध्य प्रदेशमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे
मध्य प्रदेशमधून वाहणाऱ्या गोमाई नदीला पूर आलेला आहे, त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातून वाहणारी गोमाई नदी दुथडी भरून वाहतीये. नंदुरबार जिल्ह्यामध्ये पावसानं दडी मारली असताना शहादा तालुक्यातून वाहणारी गोमाई ही नदी भरभरून वाहू लागलेली आहे. यामुळे बघ्यांची इथं गर्दी जमली. प्रकाशा इथं गोमाई नदी ही तापी नदीला मिळते. दरम्यान इकडे रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्वात मोठ्या नद्यांपैकी एक नदी असलेल्या खेडमधील जगबुडी नदीनं जवळपास धोक्याची पातळी गाठलेली आहे. त्यामुळे खेड शहरातील मटन मच्छी मार्केट परिसरामध्ये पुराचं पाणी शिरलं. 15 ते 20 दुकानांमध्ये पाणी शिरलं, त्यामुळे मटन मच्छी मार्केटचा संपर्कही तुटलाय. स्थानिक नागरिकांनी लहान लहान होड्या सुरक्षिततेसाठी पाण्यात तैनात केलेल्या आहेत आणि गावाजवळच्या रस्त्यावर पाणी साचल्यानं खाडीपट्टा विभागातील 15 ते 20 गावांचा संपर्क तुटल्याची माहिती समोर आली आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील जगबुडी आणि नारंगी नदीनं जवळपास धोक्याची पातळी गाठलेली आहे. त्यामुळे दोन्ही नद्यांना पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी खेड दापोली या मुख्य राज्यमार्गावर एकविरा नगर या परिसरामध्ये पुराचं पाणी साचलंय. त्यामुळे खेड दापोली आणि मंडणगड या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. एसटी बसेस तसंच लहान वाहनं रखडलेली आहेत. नदीकाठी कोणीही विनाकारण जाऊ नये असं आवाहन प्रशासनानं केलंय. याचा थेट घटनास्थळावरून आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी चंद्रकांत बनकर यांनी. गेल्या 4 दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील जगबुडी आणि नारंगी नदीने जवळपास धोक्याची पातळी गाठलेली आहे. आणि नारंगी आणि जगबुडी नदीने धोक्याची पातळी गाठल्यामुळे खेड, दापोली आणि मंडणगड या 3 तालुक्याला जोडणारा रस्ता पाण्याखाली गेलेला आहे. खेड शहरातील एकविरा नगर परिसर आहे आणि या एकविरा नगर परिसरात आपण बघू शकता की या रस्त्यावरती आता गुडघ्याच्याही वरती पाणी आहे. त्याच्यामुळं या मार्गावरील वाहतूक गेल्या 1 ते 1.5 तासापासून ठप्प आहे. नारंगी नदीनं रौद्र रूप धारण केलेलं आहे आणि नारंगी आणि जगबुडी या दोन्ही नद्या जवळपास धोक्याच्या पातळीवरती पोहोचल्यामुळे पाणी जे आहे हे या खेड दापोली या मुख्य राज्यमार्गावरती आलेलं आहे आणि गेल्या 1.5 तासापासून या मार्गावरची संपूर्ण वाहतूक ठप्प आहे. एसटी असेल किंवा लहान गाड्या असतील, सर्व वाहने जे आहेत ही या ठिकाणाहून जाणं येणं हे बंद झालेलं आहे. आणि ही आता या वर्षी जवळपास या पाऊस लागल्यापासून जून पासून ते आता ऑगस्ट पर्यंत 4 ते 5 वेळा या मार्गावरची वाहतूक तासनतास बंद राहिलेली आहे. आणि आता पाऊस जरी थोडा थांबलेला असला, पाणी जरी थोडं ओसरत असलं तरी सुद्धा अजून हा मार्ग पूर्ववत होण्यासाठी पुढील कित्येक तास लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनानं देखील या ठिकाणी सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. नदीकाठी कोणीही न जाण्याचा इशारा या ठिकाणी प्रशासनाने दिलेला आहे. चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, खेड, रत्नागिरी.